काही लोक प्रेमात वेडी होतात आणि काही लोक ओके, बीट मार्क, सेक इफेक्ट आणि ऑल मटेरियल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ बनवणं अगदी सोपं असणार आहे. सुरुवातीला 2 प्रीसेटला इनपुट करावं लागेल, बीट मार्क, सेक इफेक्ट. त्यानंतर भाऊनी या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता काय अशा पद्धतीचे या ठिकाणी असणार आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी करायचं काय, सुरुवातीला क्लिक करून या ठिकाणी खाली एक तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे प्लसचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जो फोल्डरमध्ये तुम्ही इमेजेस ठेवला असणार आहोत तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. आता ते फोल्डर सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी ज्या इमेज तुम्हाला या ठिकाणी तुम्ही वापरणार आहोत तो इमेज ॲड करायचा आहे. ओके, इमेज ॲड केल्याच्या नंतर भावनो आपल्याला हे जे इमेज असणार आहे तर बरोबर आपल्याला या ठिकाणी जिथपर्यंत ग्रुप म्हणजे 6-19 अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. रोटेटमध्ये जाऊन आपल्याला या इमेजेसला तुम्ही या ठिकाणी 90पर्यंत करून घ्यायचं आहे असं, ठीक आहे. आता 90पर्यंत करून घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, हे जे इमेजवरती क्लिक करा, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून इमेजची साईज थोडीशी आपण लहान करून घेऊया, म्हणजे या ठिकाणी इमेज तुमचा बरोबर अशा पद्धतीने सेट होईल अशा तुम्हाला ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, आता हे इमेज पूर्णपणे नाही झालं आपला, त्यामुळे आपण इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता ॲड इफेक्टमध्ये क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे तुम्हाला टाईल्स. ओके, तर या ठिकाणी सुरुवातीला टाकायचं आपल्याला TI. ओके, TI टाकल्याच्या नंतर टाईल्स तुम्हाला वरीच भेटून जाईल म्हणून, ठीक आहे. या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला, या इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग घ्यायची आहे. बघू शकता स्टँडर्ड सेटिंग घेतल्याच्या नंतर आपलं काय अशा पद्धतीचं होऊन जाईल, ठीक आहे. आता या ठिकाणी हे या कडचा आणि या कडचा इमेज आलेला आहे, ठीक आहे. या ठिकाणी थोडंसं बरोबर वाटत नाही. आपण पुन्हा या टाईल्समध्ये जायचं आहे. खाली तुम्हाला एक मिररचं ऑप्शन भेटेल, मिररला ऑन करायचं आहे. बघू शकता मिररला ऑन केल्याच्या नंतर या ठिकाणी थोडीशी पट्टी दिसत होती आपल्याला, तो या ठिकाणी गेलेली आहे, बट इमेजेस या ठिकाणचे तसेच आहेत. आता आपण करायचं काय, या ठिकाणी पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता मीडियावरती आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी एक रेक्टँगल ॲड करू अशा पद्धतीने, कुठलं पण घ्या तुम्ही. त्यानंतर हे रेक्टँगल अशा पद्धतीने इतकं करूया आणि जे काही बॅकग्राऊंडमध्ये असेल तुमच्यावालं इमेज अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंडमध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणून, ठीक आहे. तुम्हाला हवा असेल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बॅकग्राऊंड व्यवस्थित व्हावं आणि हे इमेज अशा पद्धतीने झाकला जावं आपला. ओके, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने करून घेतल्याच्या नंतर खालचा जे इमेज असेल याच्यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी बघू शकता एक प्लसचं बटन आहे, तर जस्ट याच्यावरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी डुप्लिकेट लेअर करून घ्यायचा याचा. ओके, डुप्लिकेट लेअर करून घेतल्याच्या नंतर आपण या रेक्टँगलची जी साईज असणार आहे ती इथपर्यंत अशा पद्धतीने घेऊन घेऊया. त्यानंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी एक इमेज आणि ह्या रेक्टँगल दोन्ही अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. आता सिलेक्ट केल्याच्या नंतर वरून या ठिकाणी तुम्हाला 3 ग्रुप या ठिकाणी ऑप्शन दिसतील म्हणून, ठीक आहे. तर आता आपल्याला याला मधातलं जे असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आपलं रेक्टँगल या ठिकाणी गेलेलं आहे. तर आता या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफर जायचं आहे आणि हे जे असणार आहे ते आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला या ठिकाणी ॲड केल्यासारखं वाटत आहे. ओके, त्यामुळे आपण करायचं काय, इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता ॲड इफेक्टमध्ये क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मास्कचं एक ऑप्शन भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर इथून आपल्याला वेबचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, सर्वात लास्टला दिलेलं आहे. स्टँडर्ड सेटिंग घ्यायची आहे. ओके, आता स्टँडर्ड सेटिंग घेतल्याच्या नंतर भावनो या ठिकाणी आपल्याला थोडंसं अजून कळणार नाही, त्यासाठी आपण या ठिकाणी स्क्रीनवर कुठे क्लिक करून बॅक यायचं आहे आणि जे खालचा इमेज आपण या ठिकाणी ॲड केला असणार आहे तर हे जे डोळा असेल या डोळ्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि खालचा इमेज अशा पद्धतीने अनहाईड करायचा आहे, ठीक आहे. आता इतकाच आपल्याला इमेज दिसत असेल तर आता याच्यावरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. वेबमध्ये केल्याच्या नंतर आता इथे स्टार्ट असणार आहे ना, स्टार्टला तुम्ही अशा पद्धतीने इथपर्यंत घेऊन यायचं आहे, ठीक आहे. 40च्या दरम्यान तुम्ही अशा पद्धतीने घेऊन या. त्यानंतर जे अँगल असणार आहे अँगलला तुम्हाला या ठिकाणी भावनो आपल्याला घ्यायचं आहे 90 करून. ओके, 90 अशापर्यंत केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं जे फेदर असणार आहे
फेदर जे असणार आहे ना त्याला आपण अशा पद्धतीने इन्क्रीज करूया, थोडंसं वाढूया. ओके, तुम्ही 20पर्यंत आपण अशा पद्धतीने वाढून घेऊया. त्यानंतर खालच्या इमेज असेल डोळ्यावरती क्लिक करूया. या ग्रुपवरती क्लिक करून थोडंसं इमेज दिसत असेल असताना अशा पद्धतीने आपण या ठिकाणी झाकून घेऊया. बघू शकता आता या ठिकाणचं आपलं बरोबर प्रॉपरली दिसत असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि जर थोडंसं वाटत असेल मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन थोडीशी जी साईज अशा पद्धतीने आपण वाढून घेऊया आणि अशा पद्धतीने ठेवून घेऊया. ओके, तर आता बघू शकता या ठिकाणी आपला इमेज पूर्णपणे झाकला गेलेला आहे. ठीक आहे, आता हेच इमेजमध्ये क्लिक करा आणि इथून अशा पद्धतीने डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे. आणि डुप्लिकेट लेअर केल्याच्या नंतर आपल्याला याला अशा पद्धतीने या ठिकाणी घेऊया. ओके, याला आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवून घेऊया. ओके, आता या ठिकाणी घेतल्याच्या नंतर पुन्हा इफेक्टमध्ये जाऊ, वेब जे असणार आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि जे अँगल असणार आहे भावनो, ठीक आहे, अँगल आपण या ठिकाणी अशा पद्धतीने वाढून घेऊया. ठीक आहे, आता 180 केलं होतं आपण, तर या ठिकाणी 270 करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर बरोबर याला अशा पद्धतीने इकडे अशा पद्धतीने सेट करायचं आहे. बघू शकता आता आपलं जे इमेज असणार आहे व्यवस्थित दिसत असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता इतकं झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही. आता या ठिकाणी ग्रुप खाली मी दिलेला असणार आहे. हे ग्रुपवरती क्लिक करून अशा पद्धतीने हा जो ग्रुप असणार आहे सर्वात वरी घ्यायचा आहे आणि वरी घेतल्याच्या नंतर या डोळ्यावर क्लिक करायचं आहे. आपली जे लिरिक्स आहेत ते येऊन जाईल म्हणून. ठीक आहे, किंवा या ग्रुपवरती क्लिक करा, वर 3 डॉट दिले असणार आहे आणि ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. आता काही वेळेस या ठिकाणच्या तुमचे इमेजेस अशा पद्धतीने रिम्यूव्ह पण होऊ शकतात. अशा वेळेस काय करायचं आहे, या ठिकाणी सुरुवातीची PNG असणार आहे सॉन्ग ऐकायचं आहे. काही लोक प्रेमात वेडी होतात, तर अशा पद्धतीने या PNGवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करायचं आहे. नंतर काही लोक प्रेमामध्ये वेडी होतात. ओके, हे जे PNG असणार आहे अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे, वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे, आपली PNG या ठिकाणी येऊन जाईल. ओके, आता या ठिकाणची पण PNG रिमूव्ह झाली असेल तर सेम हीच प्रोसेस तुम्ही करणार भावनो. ठीक आहे, त्यानंतर PNG आपण बरोबर व्यवस्थित तुमच्या इमेजनुसार सेट करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी एक ठेवून घेतो अशा पद्धतीने आणि दुसरी जी असणार आहे ती पण मी या ठिकाणी वरी ठेवून घेतो. तुमच्या इमेजनुसार तुम्हाला ज्या ठिकाणी चांगली जागा दिसेल, इमेजमध्ये आपलं चांगलं व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचं आहे. ठीक आहे भावनो, या ठिकाणी पण मी अशा पद्धतीने ठेवतो. खूप भारी दिसते, थोडंसं लहान करतो याला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घेतल्याच्या नंतर बघू शकता खूप भारी आपलं अशा पद्धतीने दिसत आहे. ओके, इतकं झाल्याच्या नंतर 6:19वर यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, जे इमेज आहे तो ॲड करायचा आहे आणि पुढच्या बीटवर जायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून या ठिकाणी फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने व्हिडिओ फुल स्क्रीनमध्ये झाल्याच्या नंतर पुन्हा इमेज अशा पद्धतीने फुल स्क्रीनमध्ये केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी दुसरा एक इमेज ॲड करूया. याला पण आपण पुढच्या बीटवर अशा पद्धतीने घेऊया. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस असणार आहे भावनो, सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घ्या अशाच पद्धतीने. ओके, इमेज ॲड करून झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी यायचं आहे. बरोबर या ठिकाणी सुरुवातीला इमेजेस ॲड केले होते तिथपर्यंत प्लसवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. व्हिडिओ दिला असणार आहे, हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. आता हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर या व्हिडिओवरती क्लिक करून बिल्डिंग अँड ऑपॅसिटीमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी खाली लाईटचं ऑप्शन दिसेल 2 नंबरला, तिथे जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इतकं करायचं आहे. आता इतकं झाल्याच्या नंतर हे जे व्हिडिओ असेल याच्यावरती क्लिक करा, या प्लस बटनावरती क्लिक करा, कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुढच्या बीटवर जायचं आहे, पुन्हा अशा पद्धतीने पेस्ट लेअर करायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटवर पेस्ट लेअर, पुन्हा पुढच्या बीटवर पेस्ट लेअर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इतकं झाल्याच आपलं सर्व झाल्याच्या नंतर आपला बघू शकता अशा पद्धतीने होईल. आता इमेजला आपण इफेक्ट लावूया, त्यासाठी बॅक यायचं आहे. सेक इफेक्टला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर वरी काही CC प्रेसेट असणार आहे, चारी पण अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे लॉंग प्रेस धरून. प्लस बटनावरती एक क्लिक करायचं आहे, कॉपी 4 लेअर करायचं आहे. इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये क्लिक करून 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी येऊन जायचं आहे, आपण इमेज ॲड केली होती तिथं इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. ओके, बघू शकता अशा पद्धतीने आपली या ठिकाणी खूप भारी होऊन जाईल. ओके, अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर या सर्व इमेजेसला तुम्ही अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करून घ्यायचा आहे भावनो. ठीक आहे, आता मी शेवटपर्यंत केलं नाही, बट तुम्ही करून घ्या. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन या ठिकाणी पेस्ट 4 लेअर, लास्टला यायचं आहे आणि हे जे काही आपण 4 लेअर अशा पद्धतीने ॲड केले असणार आहे वाढून घ्यायचे आहे. आणि जे काय बॉर्डरची असणार आहे आपल्यावाली या ठिकाणी बॉर्डर कोणता असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. रेक्टँगल 2 आपला जे असणार आहे त्याला डिलीट करून टाका.
ओके, अशा पद्धतीने आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. आता सेव्ह करूया. त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ 720मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. खूप भारी क्लॅरिटीमध्ये येऊन जाईल. सोपा होता, आवडला असं लाईक झालंच पाहिजे. बाय बाय.